सो आम्ही 4 वाजता निघलो आहोत मुंबईला, कारण माझी एक्झाम होती 8 वाजता. सो आम्ही निघालो होतो टू व्हीलरवर. जस्ट म्हणलं की लॉंग ड्राईव्ह पण होईल सकाळ सकाळ आणि फिरणं पण होईल. अंधार होता, निघालो. थंडी पण खूप जास्त होती. सो पेट्रोल फिल केलं आणि जोरात निघालो, कारण टायमावर पोचायचं होतं. 3.5 तासाचा रस्ता दिसत होता मॅपवर. ट्रॅफिक तसं नव्हतं, पण पावसाची भीती होती, कारण कंटिन्यू लास्ट 3 days पाऊस चालू होता. सो फास्टमध्ये ट्रॅव्हल करत निघालो होतो. रस्त्यात एवढा जास्त पाऊस लागला, एवढा जास्त पाऊस की सांगू शकत नव्हतं, की ड्राईव्ह पण करता येत नव्हतं. सो तसंच फास्टमध्ये जात होतो, कारण 7:30पर्यंत मला पोचायचं होतं. ट्रॅव्हल करत आम्ही मुंबईपर्यंत तर पोचलो. ट्रॅफिक नाही लागलं सकाळ. एक्झाम तेवढीच इम्पॉर्टंट पण होती, स्टडी पण केला होता. सो छत्रपती शिवाजी टर्मिनलला आम्ही पोहोचलो. त्यानंतरून कुठे जायचं आपल्याला? काही समजत नव्हतं त्याच्यामध्ये, कुठून कुठे लोक जाते. स्टेशन खूप क्लीन होतं, खूप जास्त, आणि सुंदर पण होतं. खूप दिवसांनी गेले होते मुंबईला आणि खूप दिवसांनी लोकांनी पण प्रवास केला. छान आहे, पण रोज करणं म्हणजे अवघड आहे. खूप गर्दी, खूप रश. एक्झाम दिली, लंच केला आणि रिटर्न निघालो घरी जाण्यासाठी. सो असा ब्लॉग होता, शॉर्ट होता, कारण खूप जास्त दमलो होतो, खूप जास्त ट्रॅव्हल झालं होतं टू व्हीलर घेऊन गेल्यामुळे. सो घरी गेलो, डिनर केला आणि झोपलो, कारण मंडेला कामाला पण जायचं होतं. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.